चौकशी करत असताना जमीन, महसूल, मुद्रांक, शुल्क हानी झाली, दिवाणी स्वरूपाच्या बाबींना अनुषंगाने चौकशी केलेली आहे। याच्यात आता महत्त्वाचं येतंय, कुल मुक्त्यार पत्रधारक श्रीमती शीतल तेजवाणी व खरेदी करणारे अमेडिया एंटरप्राइजेस LLP तर्फे दिग्विजय पाटील, म्हणजे पहिलं त्याच्यात अमेडिया एंटरप्राइजेस LLP हे येतं। तर LLP मध्ये आता याच्या पुढच्या पानावर तर सरळ सरळ त्यांनी पार्थ पवारचं नाव देखील घेतलेलं आहे। तर आता जर कोणी त्यांना वाचवलं पार्थ पवारला, तर ते फक्त मुख्यमंत्री वाचवत आहेत असंच त्याच्यातनं सिद्ध होईल। आताच्या घटकेला जे समितीचा अहवाल आहे त्याच्यात पार्थ पवार, अमेडिया कंपनी हे सरळ सरळ जबाबदार आहेत असं समितीने त्यांच्या अहवालात म्हटलेलं आहे। एकदा नाही अनेकदा म्हटलेलं आहे। आता याच्यात असं दिलंय की अमेडिया LLP मध्ये असणाऱ्या इतर भागीदारां, इतर म्हणजे कोण आहे, अजून एकच आहे पार्थ पवार, भागीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा असे निवेदन समिती समोर करण्यात आले। ते फक्त एकमेव मी केले होते। त्या अनुषंगाने समिती स्पष्ट करू इच्छिते की अमेडिया एंटरप्राइजेस LLP चे आर्थिक स्थितीबाबत भाष्य करणे हे समितीच्या चौकशीच्या कार्यक्षेत्रात दिसून येत